नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. भारतातील बहुतांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिलं जात नव्हतं. पण आता युवकांना शेतीमधल्या करिअरच्या अनेक संधी दिसू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे शेती क्षेत्रात देखील अनेक प्रयोग होऊ लागले. असंच एक युवा नेतृत्व आपल्या सोबत आहे. लहानपणापासूनच शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवायची स्वप्न पाहणारा हा तरुण आज कृषी क्षेत्रातील एक प्रभावी नेता म्हणून आपल्या समोर उभा आहे. बीटेक, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि एमटेक फार्म मशिनरी या पदव्या मिळवून त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची सखोल जाण घेतली. 2023 साली ते इन्वेड ॲग्रो लिमिटेड मध्ये सामील झाले. आज ते डायरेक्टर ॲग्रो इनपुट्स या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं केवळ भारतातच नाही तर पूर्व आफ्रिका, दुबई आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये देखील जागतिक व्यवसाय विस्तार साध्य केलेला आहे. आपल्या सोबत आहेत अमेय निमकर सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर आपण इन्वेड ॲग्रो या कंपनीविषयी थोडं जाणून घेऊयात. इन्वेड ॲग्रो ही केवळ कृषी क्षेत्रात काम करणारी कंपनी नाही तर शेतकऱ्यांचा खरा सोबती आहे. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च गुणवत्तेची बियाणं, खतं आणि नाविन्यपूर्ण शेती उपाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचं त्यांचं ध्येय आहे. शाश्वत शेती, पर्यावरणपूरक उपाय आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती यासाठीही इन्वेड ॲग्रो सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन पिढीला आधुनिक शेतीमध्ये रुजवणं आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणं ही त्यांची खरी ताकद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये तब्बल 94 शाखा चालवत इन्वेड ॲग्रोने शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोच निर्माण केली आहे. एवढंच नाही तर भारताबाहेरही पूर्व आफ्रिका, दुबई आणि व्हिएतनाम पर्यंत त्यांची ठसा उमटवणारी जागतिक उपस्थिती आहे. आज 10 लाखाहून अधिक शेतकरी या कंपनीशी जोडले गेलेले आहेत. ॲग्रो इनपुट्स ट्रेडिंग पासून ते शेतमाल निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वासू भागीदार म्हणून इन्वेड ॲग्रोने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सर, मला तुमच्या इन्वेड ॲग्रो लिमिटेड या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय योगदान दिलंय. इन्वेड ॲग्रो ही वेल एस्टॅब्लिश कंपनी आहे. 174 वर्षाची या कंपनीला परंपरा आहे. आफ्रिकेमध्ये वेल सेटल्ड होऊन मग कंपनी भारतात आली आहे, ज्या बाकीच्या कंपनींपेक्षा वेगळी आहे. बाकीच्या कंपनी आधी भारतात एस्टॅब्लिश होतात आणि मग परदेशात जातात. पण इथे या कंपनीने उलटं केलं की आधी आफ्रिकेमध्ये एस्टॅब्लिश झाले. आफ्रिकेमध्ये ईस्ट आफ्रिकेच्या ऑलमोस्ट 6-7 कंट्रीजमध्ये नंबर 1-2 पोझिशनला आता कंपनी आहे. आणि त्याच्यानंतर कंपनी ओनर्स, कंपनीचे जे बाकीचे डायरेक्टर, त्यांनी विचार केला की भारत एक खूप पोटेन्शियल मार्केट आहे, सो भारतात का सुरुवात नाही करायची. आणि मग माझा त्यांचा संपर्क आला आणि मग भारतामध्ये काम सुरू करायचा आम्ही सुरुवात केली. सो 2022 पासनं भारतामध्ये रजिस्ट्रेशन करून कंपनीने काम करायला सुरुवात केली. सो सुरुवातीला गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा प्रोसेस आहेत, ज्या ॲग्रिकल्चर करता तुम्हाला लायसनिंग घ्यावे लागतात, बरेचसे डॉक्युमेंटेशन करावे लागतात, गव्हर्नमेंटच्या ग्रँट घ्याव्या लागतात. सो कंपनी 174 वर्षे जुनी असल्यामुळे फायनान्शियली कंपनी खूप स्ट्रॉंग आहे. सो कंपनीच्या दृष्टीने होतं की एक ऑफिशियल डॉक्युमेंटेशन जिथे कुठे अडचण येणार नाही आणि डायरेक्ट शेतकऱ्यांशी काम करता येईल. कारण जर भारतात आता आपण विचार केला तर भारतामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, खूप वेगवेगळे वातावरण आहेत, खूप वेगळ्या जमिनी आहेत. सो भारतासारखं अजून फार रेअर देश आहेत की जिथे मध्ये खूप चांगलं प्रोडक्शन मिळेल. तरी सुद्धा भारत बऱ्याच ठिकाणी मागे पडतो. त्याचं कारण काय आणि का होऊ शकत नाही असा एकदा विचार झाला. सो त्यावेळी असं ठरवलं की आम्ही की रादर दॅन कुठल्याही मेन सिटीमध्ये बसून काम करण्यापेक्षा आपण डायरेक्ट जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो तर शेतकऱ्यांची निदान चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत ह्या कळतील. कारण आज जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला, सो बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना आपल्या मुलांना शेती किंवा कृषी हे आपलं करिअरच असावं असा विचार नाही करत. आणि ह्याच्या मागचं एक मेजर कारण असं आहे की शेतकऱ्यांना कष्ट खूप आहेत, पण त्यांना जे उत्पन्न मिळालं पाहिजे ते उत्पन्न त्यांना पाहिजे तसं मिळत नाही. सो आम्ही तो पूर्णपणे अभ्यास केला. 2022 ते 2023 या पूर्ण गोष्टीचा अभ्यास केला आणि मग 2023 पासून आम्ही कामाला सुरुवात केली. तेव्हा लक्षात असं आलं की शेतीमध्ये फक्त माल उगवला की शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. सो त्या मालाला योग्य मार्केट मिळालं पाहिजे, योग्य मार्केटला तो योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यावेळी कंपनी सुरुवात झाली तिथपासूनच आम्ही सुरुवात केलं की
योग्य भाव जर भारतात नसेल मिळत तर कुठेतरी एक्सपोर्ट करायला हवा. सो कंपनी रजिस्ट्रेशन पासूनच आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन घेतलेलं होतं आणि मातीपासनं जागतिक मार्केट शेतकऱ्यांना कसं मिळेल त्याच्याकरता पूर्णपणे काम करून तशी त्यांना पूर्ण गायडन्स करून त्या दर्जाचा माल उगवून आम्ही त्यांना इंटरनॅशनल मार्केट दिलं. त्यामुळेच आम्ही दुबईमध्ये पण ऑफिस केलं, व्हिएतनाममध्ये पण ऑफिस केलं, जिथे आम्ही आता वेल एस्टॅब्लिश आहोत आणि बराचसा माल आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेऊन डायरेक्ट बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करतो. अगदीच. सो शेतकऱ्यांना कुठेच तरी असं वाटतं की त्यांचं खतं पण आम्हीच देतो, बियाणं पण आम्हीच देतो, त्यांना कन्सल्टन्सी देतो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट की कधी कुठलं बियाणं कधी लावा, कुठलं खत कधी घाला, खराच रोग आहे का, त्याच्यावर खरीच फवारणी करायची गरज आहे का. कारण बऱ्याचशा कंपनी आहेत की आपल्या मार्केटिंग करता गरज नसेल तरी बरेचसे प्रॉडक्ट विकतात. सो आम्ही तो बाजूला ठेवून खरंच ह्याची गरज आहे, ह्याची क्वांटिटी एवढी असेल. कारण बरेचसे शेतकऱ्यांचं प्रोडक्शन चांगलं आहे, पण प्रोडक्शन चांगलं आहे पण ते वेगवेगळ्या देशात पाठवू शकतात का, त्याचे नियम वेगळे आहेत. प्रत्येकाच्या केमिकल झोन वेगळे येतात. युरोपियन मार्केटला वेगळे केमिकल्स आहेत, मिडल ईस्टला वेगळे केमिकल्स आहेत. सो आलेला मालाचा दर्जा तो आहे का, तो जोपर्यंत शेतकऱ्याला समजत नाही तोपर्यंत त्यांचा माल बाहेर जास्त जाऊ शकत नाही. सो 2 ऑप्शन आहेत, एक तर मालाला काहीतरी प्रोसेसिंग करा किंवा आलेला माल एक्सपोर्ट करा. प्रोसेसिंग करायचं झालं तर परत त्यांना मूळ मुद्दाला परत त्यांना पैसे गुंतवणूक आली, पैसे गुंतवणूक आली तर मग परत शेतकऱ्याचा आत्ता विचार केला तर बँकांकडे जा, कर्ज घ्या, कर्ज करा आणि एस्टॅब्लिश करा. मग परत तेवढा वेळ आहे का शेतकऱ्यांकडे, तर सध्याचं वातावरण बघता नाही. कारण आता बघितलं तर पावसाळा कधी विचारला भारतात तर वर्षभर पावसाच चालू आणि पाऊस एवढा असेल तर नक्की प्रोडक्शन काय करतील, काय प्रोसेस करतील. सो त्याच्यामुळे आम्ही एक वे आउट काढला की ठीक आहे आपण त्यांना व्यवस्थित कन्सल्टन्सी करू. सो इन्व्हेड ॲग्रो आता शेतकऱ्यांशी ग्राउंड लेवलला असं कनेक्टेड आहे की आपण त्यांच्या शेतात जातो, तिथलं सॉइल सॅम्पल घेऊन येतो. सॉइल सॅम्पल मध्ये सुद्धा आता सॉइल टेस्टिंग मध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट झाल्यात. सो आपल्या मुंबईतल्याच 2 कंपनी आहेत ज्यांनी सॉइल टेस्टिंग हे सेन्सर बेस केले. आणि सेन्सर बेस जे आधी पूर्वी सॉइल टेस्टिंग करायचं झालं तर सॉइल टेस्टिंगच्या लॅबला दिल्यावर एक 7 ते 8 दिवस रिपोर्ट यायला लागायचे. सो ते आम्ही जास्तीत जास्त 45 मिनिट ते 60 मिनिट 1 तासाच्यात आम्ही त्यांना पूर्ण रिपोर्ट देतो. आणि रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्या पुढे काय कन्सल्टन्सी की त्या जमिनीमध्ये ते काय उगवू शकतात, काय खतं घालवू शकतात आणि काय प्रोडक्शन करू शकतात व्यवस्थित, हे आम्ही त्यांना गायडन्स करतो. आणि हे आता आम्ही फक्त आता सेन्सर आहे तो थोडीशी कॉस्टिंग येते, पण ती सुद्धा नॉर्मल कॉस्टिंग पेक्षा आपण मिनिमम रेटला हार्डली आपण त्यांना 500 रुपयामध्ये त्यांची सॉइल टेस्ट करून देतो. आणि त्यांना आपण पुढची सगळी कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट. आणि दुसरा एक मेजर त्यांना आता जो आमच्याबद्दल एक खात्री झाली आहे शेतकऱ्यांना की इन्व्हेड ॲग्रोकडनं आपण खतं घेतली, बियाणं घेतली, मार्केट कुठे करावं हा जास्त त्यांच्या डोक्यात विचार राहत नाही. त्यांचा आलेला माल इन्व्हेड ॲग्रो उचलणार आणि तो कुठेतरी त्यांना प्रॉफिटेबल मध्येच करून देणार. सो मधलं जे त्यांचा विचार एक होता की आलेला माल कुठे जाईल, मला फायदा कुठे होईल, ही थोडीफार कन्सेप्ट बदलायला सुरुवात झाली आहे. आणि मागच्या 2 वर्षात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स पण येतो शेतकऱ्यांकडनं. आणि बरेचसे शेतकरी आता आहेत की जे आता मी सांगू शकतो की गॅरंटेड सांगू शकतो की हा मुलांना सांगतील की तुम्ही शेतकीचा अभ्यास करा आणि शेतकीच करिअर करा. जसं तुम्ही मगाशी म्हणालात आणि आपलंही बोलणं झालं त्यानुसार सधन शेतकरी ही कन्सेप्ट अजूनही आपल्याकडे आलेली नाहीये. आणि ज्या पद्धतीने इन्व्हेड ॲग्रो ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय की काम करतंय त्या दृष्टीने आपल्याला असं वाटतं एकंदरच की ती लवकरात लवकर येईल. मला अजून एक विचारायचं ते म्हणजे ही जी तुमची कंपनी आहे इन्व्हेड ॲग्रो शेतकऱ्यांसाठी कृषी इनपुट्स काय देते, तंत्रज्ञान कोणतं असं नवीन घेऊन येतं? आता महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा विचार केला कारण बाकीचे आता जिथे आम्ही MP आहे किंवा कर्नाटक आहे जिथे शेतकरी सुशिक्षित नाही म्हणू शकत पण ते थोडेसे आता प्रगत आहेत की नवीन काय काय मशीन आली आहेत किंवा नवीन प्रोडक्शन लाईन कशी करू शकतात ह्याच्याबद्दल आहे त्यांना माहिती पण आहे आणि ते अवलंबत आहेत. पण महाराष्ट्राचा थोडा विचार केला तर अजूनही पारंपरिक शेतीकडेच लोकांचं लक्ष आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातले भाग डिवाइड केले तर एक पश्चिम महाराष्ट्र येतो, कोल्हापूर, सातारा, सांगली भाग येतो. कोल्हापूरमध्ये विचार केला तर तिथल्या शेतकऱ्यांना जर विचार केला तर मला ऊस सोडून बाकी काही नाही, मी वर्षभराचा ऊस लावला बाकी काही करणार नाही.
सांगली सोलापूर या भागात आलं तर द्राक्ष, मी द्राक्ष करणार, द्राक्ष बेदाणे बनवले, मला बाकी काही करायचं नाही. सो कुठेतरी हा एक मोनोपॉली होती आणि हा जो एक विचार होता तो ब्रेक करायची गरज होती. मग तो समजायला आम्हाला बराच वेळ गेला की जसं आता तुमची द्राक्षाची शेती आहे तर द्राक्षाचे मांडव तुम्ही एकदा वर घातले तर खालची जमीन रिकामी आहे. सो थोडीशी साधी कन्सेप्ट की ठीक आहे, तुमचे एकदा तुमचा वर वेल चढला, द्राक्ष पकडायला सुरुवात केली की तुमची जमीन तर तुम्ही वापरू शकता. मग त्याच्यामध्ये फुलझाडं लावा किंवा कोबी लावा, काकडी लावा, भाजीपाला करा, की जेणेकरून तुमचं जे उत्पन्न आहे, मेजर उत्पन्न आहे तुमचं, मेजर कॅश क्रॉप तर तुमचं द्राक्ष आहे. द्राक्षाकरता जो तुम्हाला मेजर जो खर्च येतो तो खर्च तुम्ही ह्या दुसऱ्या उत्पन्नातून करू शकता. सो अजूनही आपल्याकडे इंटरकल्चर क्रॉपिंग ही सिस्टीम एवढ्या इफिशियंटली वापरत नाहीत. सो ते आम्ही केलं. ते करायला सुद्धा बरेच आम्हाला विरोध पण झाले. सो आम्ही वे आउट केला की आमचे आता जेवढे एम्प्लॉई आहेत ते सगळे शेतकरीच आहेत, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत पण सगळे शेतकरी आहेत. सो कुठलाही प्रयोग जर तुम्ही करून दाखवलात आणि तो डोळ्यासमोर आला तर जे बघतात त्याच्यावर गॅरंटी आहे. मग आम्ही ते प्रयोग आमच्या एम्प्लॉयच्या शेतातनच करायला सुरुवात केली की तुम्ही असं करा, हे बदल करा, हे बदल दिसले तर शेतकरी. त्यामुळे आता असं झालंय की शेतकरी आम्हालाच अप्रोच करतात की हा आता आम्ही द्राक्ष लावतोय, द्राक्षाचा आमचा वार्षिक खर्च एवढा आहे, हे सोडून आम्ही काय करू शकतो. मग त्यांना आम्ही सांगतो की 3-3 महिन्याची पिकं आहेत, तुम्ही फुलं लावू शकता, तुम्ही भाजीपाला करू शकता आणि परत मार्केटमध्ये पण आम्ही आहोत. त्यामुळे त्यांना आम्ही मार्केट सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो. फुलझाडं जसं एक साधा सोपा विचार आहे, आता दसरा येईल, दिवाळी आहे, झेंडूची फुलं पाहिजेत. झेंडूची फुलं तुम्हाला एक साधारण 3 महिन्या आधीपासून जर लावलेत तर तुम्हाला ते मार्केट येईल आणि मार्केटला चांगला रेट मिळेल तुम्हाला. सो असे साधे सोपे विचार करून जर इंटरकल्चर क्रॉपिंग केलं तर नक्की ते प्रॉफिटेबल आहे. मेन प्रॉफिटमध्ये नाही पकडलं तरी चालेल, पण ऍटलिस्ट त्यांना जे शेतीचा माल खरेदी करायला किंवा जे काही मजुरीला द्यायला पैसे ते तरी त्यांचे निघतील. सो हा विचार कुठेतरी शेतकऱ्याच्या मनात मुरवायला थोडा वेळ लागला, पण आता ते पण शेतकरी ऍक्सेप्ट करायला लागलेत. त्यामुळे आता शेतकरी पण एक खंत होती की महाराष्ट्रातला शेतकरी थोडासा ट्रॅडिशनल विचार करून जास्त डेव्हलपमेंटला जात नाहीये, ते आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेत. आणि शेतकऱ्याच्या डोक्यात पण हा विचार आला की मी एकच का करू. म्हणजे महाराष्ट्रात असं आहे की कोकणात गेलं की मी आंबा काजू केलं, मला वर्षभराचं उत्पन्न मिळालं. मग ते उत्पन्न करायला काय 5 महिने किंवा 6 महिन्याचे कष्ट आहेत, पुढचे 6 महिने काय. मग त्या कष्टाच्या कमी कष्टात त्यांचं ऍटलिस्ट इनपुटचे पैसे जरी निघाले तरी त्यांचं थोडं ते प्रॉफिट मध्येच जातंय. सो ह्या कॉन्सेप्टने आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा होतोय. अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की एकच क्रॉप घेऊन उपयोग नाही, तर आपण त्याला कल्टिवेट मतलब हे सुद्धा करायला पाहिजे, त्याच्यात बदल सुद्धा करायला पाहिजे. पण आपण बघतो 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारताची ओळख ही कृषी प्रधान देश अशी आहे आणि अजूनही ती तशीच आहे. पण कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी तितकेसे प्रयत्न होत असताना दिसत नाही. म्हणजे झालेही प्रयत्न, आपण क्रांती बऱ्याच घडवून आणल्या, पण तरी सुद्धा सामान्य शेतकरी जो आहे तिथपर्यंत त्या पोहोचलेल्या नाही सुधारणा. अशा कंडिशनमध्ये इन्व्हेड ॲग्रो कोणकोणत्या उपाययोजना सुचवतं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी? आता चांगला म्हणजे एक शब्द आपण चांगला वापरला की कृषी प्रधान देश आहे, तर खरंच आपण विचार केला तर कृषी प्रधान आहे का आपण लोकसंख्येनुसार म्हणू शकतो, पण अजूनही आपण शेतकऱ्याला तेवढी किंमत देतो का. म्हणजे खरंच शेतकरी आपल्याकरता तेवढा महत्वाचा आहे का. सो काही ठिकाणी नाही, कारण अजून शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत. तर आता विचारला पण कुठलाही कॉमन एक क्वेश्चन केला की शेतकऱ्यांच्या समस्या काय, किंवा शेतकरी म्हटलं की काय, तर सगळ्यात पहिला एक शब्द येतो आत्महत्या किंवा कर्जमाफी. तर शेतकऱ्यांचं आयुष्य तेवढ्यावरच राहिलंय का, तर नाही. खूप मोठं आयुष्य आणि खूप गोष्टी करतात ते. सो ते कुठेतरी पुढे यायला हवं आणि शेतकऱ्यांना काय डेव्हलप केलं की ते बाहेरच्या लोकांपर्यंत आणखीन अप्रोच करू शकतात. कारण बरेचसे शेतकरी आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची मुलं जरी आहेत, मी शिक्षक होतो 8 वर्ष, माझेच बरेचसे स्टुडंट आहेत, तर शेतकी का शिकायचंय हा प्रश्न असता तर कॉमन आन्सर होती, मला MPSC करायचे किंवा मला UPSC करायचंय, अगदीच काही नाही जमलं तर मी बँकेत जाईल. मग तुम्हाला जर UPSC MPSC करायचं किंवा बँकेत जायचं तर खरंच शेतकी शिकणं गरजेचं आहे का. नाही. तर
बरेच म्हणजे हार्डली 8 वर्षाच्या ह्याच्यात फक्त एक 10 ते 15 स्टुडंट असे आले असतील की नाही मला शेतीच करायची आहे. आणि आज पण ते खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात. सो शेतीमध्ये काय काय बदल आलेत, शेतीमध्ये बऱ्याचशा सरकारच्या पण बऱ्याचशा योजना आहेत, पण ह्या योजना अजून शेतकऱ्यांपर्यंत तेवढ्या ह्याच्यात पोहोचत नाहीत. जसे शेतकऱ्यांकरता कस्टम हायरिंग सेंटर आहे, जे बाहेरच्या राज्यामध्ये तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक ह्या राज्यामध्ये खूप इफिशियंटली चालवतात. कारण आपल्या शेतकऱ्यांची अजून उत्पन्न क्षमता एवढी वाढली नाहीये, तर कोणी जाऊन डायरेक्ट ट्रॅक्टर विकत घेईल किंवा ट्रॅक्टरला लागणार आणखी मशिनरी विकत घेईल अशी कंडिशन नाहीये. तो कस्टम हायरिंग सेंटर मध्ये त्यांना 4 तासाला पाहिजे, हे मशीन 4 तासाला घेऊन जा, त्याचे एवढे एवढे चार्जेस आहेत ते करा. तेवढं इफिशियंटली अजून महाराष्ट्रात नाहीये कोणी. अच्छा. दुसरं, आपल्याकडे सॉइल टेस्टिंग हा विषय ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. ओके. बरेचसे शेतकरी सॉइल टेस्टिंग करत नाहीत. शेतकऱ्यांना एक कॉमन प्रश्न किंवा कुठल्याही कॉमन माणसाला प्रश्न केला की शेतीतलं उत्पन्न काढायला काय लागतं, NPK युरिया टाका येईल. पण जर पूर्ण विचार केला, जो मागाशी तुम्ही प्रश्न विचारला 1947 पासून बदल व्हायला पाहिजे होते ते काय झाले नाहीये. सो 1947च्या नंतरचा जो काळ होता त्याच्यातला सुरुवातीच्या काळात ठीक होतं की तुम्ही NPK वर प्रोडक्शन घेऊ शकत होता. NPK मेजर न्यूट्रिएंट आहेत, पण आता आपली सॉइलची वेदरिंग कंडिशन किंवा एवढं झालंय की सॉइलची वरची लेअर पूर्ण निघून गेली. ओके. पाणी असेल, पूर असेल, वारा असेल त्याच्यामुळे. तर आपण खालच्या लेवलला गेलो, तर खालच्या स्तराला बरेचसे मायक्रोन्युट्रिएंट आहेत. आणि ह्या मायक्रोन्युट्रिएंटवर कुठला शेतकरी अभ्यास करून किंवा त्यांना कन्सल्टन्सी करणारे कोणी सांगत नाहीत की तुमच्या शेतामध्ये ह्याची कमी आहे, मायक्रोन्युट्रिएंटची, आयर्नची कमी आहे, कॅल्शियमची कमी आहे आणि ते डोस वाढवा. तर हे कोणी करत नव्हतं, ते आम्ही करायला लागलोय. आणि त्यामुळे त्यांचं मिळणारं उत्पन्न आहे ते मला इंटरनॅशनल मार्केटला एक्सपोर्ट करायला पण सोपं पडतं. अगदीच. मला याविषयी खरं तर अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इन्व्हेड ॲग्रो कंपनी विषयी जाणून घेतोय आणि याविषयी मार्गदर्शन करतायत अमेय निमकर. अमेयजी, मला अजून एक विचारायचं ते म्हणजे भविष्यामध्ये तुमचे काय प्लॅन्स आहे, कंपनी कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? आता आम्ही कार्य जे सुरू केलंय ते आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये आम्ही वेल ऍक्टिव्ह आहोत. आम्ही भविष्याकरता आता तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इथे सुद्धा आमच्या शाखा सुरू करणार आहोत. हळूहळू काम सुरू आहे. आता जसं दुबई, व्हिएतनाम हे इंटरनॅशनल मार्केट आमच्याकरता ओपन आहे, तसंच आम्ही US, जर्मनी, आणखीन मिडल ईस्ट मधल्या आणखीन काही कंट्री जिथे एक्सपोर्टला खूप जास्त चांगला स्कोप आहे आणि जिथे आपल्या शेतकऱ्यांना खरंच मोबदला चांगला मिळेल अशा ठिकाणी पण आमचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. सो मेजर भारतातले मेजर पार्ट प्लस बाहेरच्या देशातलं एक्सपोर्ट करतात. सो असं सगळं एक्सप्लोरिंग चालू आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्याचं एक्सप्लोरिंग करणं आमचं चालू आहे. आणि व्हिएतनाम तर चालू आहे, US चं रजिस्ट्रेशन चालू झालंय, जर्मनीचं रजिस्ट्रेशन चालू झालंय. तो एक्सपोर्ट तर आमच्याकडनं खूपच चांगल्या पद्धतीने होईल आणि ज्या ज्या देशात जातोय तिथल्या तिथल्या नवीन कन्सेप्ट कळतात की काय करायचं. सो ते कुठेतरी शेतकऱ्यांना कसं पोहोचवतील ह्याचे आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर उत्पादन मिळावं यासाठी कंपनी कशा पद्धतीने काम करते, बाजारपेठेपर्यंत माल नेण्यासाठी कंपनी कशा पद्धतीने काम करते? सो आता आम्ही शेतकऱ्यांना, जर शेतकऱ्यांचा विचार केला तर बऱ्याचशा MNC कंपनी आहेत, बऱ्याचशा लोकल कंपनी आहेत. सो MNC कंपनीचा विचार केला तर दरवर्षी त्यांची काही ना काही ते प्राइसिंग मध्ये 10% वाढ, 15% वाढ असते. सध्याची वातावरण बघता तेवढं शेतकऱ्यांना परवडत नाहीये. सो आम्ही बऱ्याचशा कंपनी अशा पण आहेत की ज्या थर्ड पार्टी सप्लायर आहेत MNC कंपनीच्या. सो आम्ही डायरेक्ट थर्ड पार्टी ज्या लोकल कंपनी त्यांच्याशी आम्ही टायअप आहोत की सेम क्वालिटीचा प्रॉडक्ट त्यांना कमीत कमी प्राइस मध्ये शेतकऱ्यांना मिळेल. सो तसे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसरं, शेतकऱ्यांना माल विकत घेण्याकरता आम्ही आमच्या फ्री ऑफ कॉस्ट आमच्या डिलेव्हरी गाड्या आम्ही केलेल्या आहेत. त्या गाड्यांमधून आम्ही त्यांना शेतीचा माल पण देतो, त्यांच्याकडचा माल घेऊन आम्ही मार्केटला पण विकतो. आणि आमचे सगळे ब्रँच मॅनेजर आहेत ते सगळे शेतीचेच स्टुडंट आहेत. सो सॉइल टेस्टिंग आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना करून देतो. आम्ही कन्सल्टन्सी देतो
आणि मेजर मार्केट आम्ही, कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये तर मार्केट व्हेरिएशन एवढे की आम्ही बरेचसे प्रॉडक्ट इंडियामध्ये सुद्धा आम्ही सर्क्युलेट करून चांगल्या प्रमाणे त्यांना मालाला भाव देऊ शकतो. जसं द्राक्ष मला महाराष्ट्रात विकण्यापेक्षा मला बाहेरच्या राज्यात कुठेतरी विकलं तर प्रोडक्शन देईल. मध्य प्रदेशमध्ये मिरच्या चांगल्या होतात, तर मध्य प्रदेशमध्ये विकता त्या महाराष्ट्रात विकल्या किंवा राजस्थानला विकल्या, तिकडे प्रोडक्शन. सो इंटर स्टेट सुद्धा आम्ही प्रोडक्शन विकायचा प्रयत्न सुरू केले आणि तिथे सुद्धा आम्हाला खूप चांगला वाव मिळतोय. अगदीच नाही, खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण शेतकऱ्यांपर्यंत मुळात पोहोचणं गरजेचं आहे. त्यांना या सगळ्या आधुनिक गोष्टींची जाण होणं गरजेचं आहे, तरच आपला शेतकरी, सधन शेतकरी जी आपण कन्सेप्ट वापरली होती, तो निश्चितच होईल. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली तुमच्या इन्व्हेड ॲग्रो कंपनीविषयी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.